नमस्कार, मी नितेश बायकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या वेबसाईटवर. वे ओट्यो, आपण कोण्याही दुकानात गेलो कोणताही माल घेतला का तो कचकन बिल देते जीएसटीचं. हे न शकून आता हे जे जीएसटीचं बिल देते, ह्या जीएसटी पैदा कुठून झाला, याची डिलिव्हरी कुठून झाली, याचं सीजर झालं का नॉर्मल झालं, हे सगळे आपण पाहणार आहे. जीएसटीत किती प्रकारचे कर आकारता येते, हे आकारण्याचे अधिकार कोणाले आहे, त्याच्यानंतर तो कर आकारल्यावर त्याचा वाटा हिस्सेदारी कशी कशी जाते, त्याच्यानंतर ठीक आहे जीएसटीचे दर ठरवण्यासाठी काही ऑथेंटिक राज्यघटनेत प्रोव्हिजन केली आहे का, आणि जीएसटी जो आपल्याला लावते. आता मार ह्या बीजेपीनं काँग्रेसनं हे जीएसटीची संकल्पना आणली तेव्हा विरोध केला, आणि मग हे सत्तेत आल्यावर यायनं जीएसटीचा कायदा मांडला तर मग सपोर्ट मागे. काँग्रेसनं मांडला तर विरोध केला, जीएसटी केला आणि तो उरावर घेऊन बसला, घाई गडबडीत जीएसटी केला. जीएसटी नोटाबंदीचा पुरा निर्णय उरावर आला तर इकडं इकॉनॉमी पुरी खड्ड्यातनं पुन्हा उरावर कोरोना मेला रे बुवा ह्या उभ्यानं, आहे का नाही. तर हे जे जीएसटी कायदा आहे, ह्या कायदा काय आहे ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या मालावर लागू होणारा किंवा वस्तू व सेवावर लागू होणारा अप्रत्यक्ष कर आहे इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स कायले म्हणते, तर हे एका लेक्चरमध्ये मी वेबसाईटवर आणि आपल्या ठीक आहे नवीन ॲप्स आला आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा, या ॲप्सवर इकॉनॉमिक्सचे सर्व व्हिडिओ टाकलेले आहे. तिथं तुम्हाला सर्व व्हिडिओ आपले एक एक इकॉनॉमिक्सचे डिटेल पाहायला भेटन. पण इथं मात्र आता आपण हे जीएसटी काय आहे हे बऱ्याचशा लोकांना समजत नाही. ठीक आहे, जीएसटीचा कर आकारते कोण, ठीक आहे, तो वसूल केल्या जाते, कायच्यावर आकारण्यात येते, जीएसटी हा कायदा का बरं लागू केला, याची गरज का होती, हे सर्व आपण या आता ठीक आहे या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे. जीएसटीचा लॉंग फॉर्म पहा. पहिले काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स म्हणजे वस्तू आणि सर्व्हिस म्हणजे सेवा. पहिले काय होतं लक्ष द्या, पहिले काय होतं तर पहिले जर पाहिलं आपण तर पहिले भारतात लक्ष द्यावे, जीएसटी कायदा लागू व्हायच्या पहिले भारतात सगळ्यात पहिले भारतात जीएसटीचा कायदा लागू व्हायच्या पहिले भारतात ठीक आहे व्हॅट होता, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. ठीक आहे, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ह्या वस्तूवर लागत होता, आणि याच्या अगोदर भारतात उत्पादन शुल्क होतं, त्याची आपण पाहूच का. ठीक आहे, ह्या व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणजे जीएसटीची डिलिव्हरी व्हॅल्यू ॲडेड टॅक्सपासून आहे, पण याच्या अगोदर याची डिलिव्हरी ह्या व्हॅट याच्या अगोदर इथं होतं उत्पादन शुल्क. का होतं उत्पादन शुल्क. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, हे उत्पादन शुल्क जे आहे ते उत्पादन शुल्क हे व्हॅटमध्ये मर्ज झालं. मग व्हॅटमध्ये मर्ज झाल्यावर मग आला व्हॅट, आणि व्हॅट झाल्याच्या नंतर मग आला जीएसटी. असा त्याचा प्रवास आहे. त्याचा प्रवास बी पाहू. तर विषय असा आहे का ह्या जो कायदा आहे तर ह्या कायदा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स का बरं केला, तर याचा गुड्स म्हणजे वस्तू. लक्ष द्यावे, गुड्स म्हणजे वस्तू. भारतात वस्तू आणि सेवा ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टीवर वेगवेगळे कायदे ठीक आहे वेगवेगळे कर होते. आता ह्या ठीक आहे जीएसटी 2017 लागू व्हायच्या पहिले ठीक आहे भारतात याचा दर 15.2% होता, म्हणजे 14.2% सर्व्हिस टॅक्स आणि 1% अधिभार होता. 0.50 कृषी उपकर किंवा अधिभार म्हणे त्याला, आणि एक होता स्वच्छतेचा याच्यावर. हां ठीक आहे, तो सर्व्हिस टॅक्स. आता ज्या लोक सर्व्हिस देते, आता मी तुम्हाला शिकून राहिलो का नाही भाऊ, तर मी तुम्हाला शिकून राहिलो तर हे शिकवण्यावर सुद्धा टॅक्स लागे. मी सर्व्हिस देऊन राहिलो तुम्हाला, एज्युकेशन सर्व्हिस. मग डॉक्टरकडे गेले, कचकन फेनकाडावर ढोस देतो, ढोसलं का कचकन 100 घेते, त्याला बी ठीक आहे तेव्हा बी सेवा देऊन राहिला, त्याला बी टॅक्स लागू आहे ह्या सर्व्हिस टॅक्स. पोस्टच ठीक आहे, तुमची पोस्टाची सर्व्हिस 30 रुपयाचं ठीक आहे स्पीड पोस्ट घेते, त्याच्यावर तिथं लिहून राहते का सर्व्हिस टॅक्स किती पडला आहे, पोस्टल किती प्राप्त झाली आहे. ठीक आहे, तुम्ही त्याच्यानंतर मोबाईलवर फोन लावे, कचकन 10चं कार्ड मारे. 10चं कार्ड मारलं का त्याच्यात तुम्हाला 6 रुपयेच ये बाई. अमाय बाई 4 रुपये कुठे गेलो याच्यातले, आम्ही दाबले का कंपनीनं, डोंबडे दाबले नाही कंपनीनं. 4 रुपये सर्व्हिस टॅक्स पडला. 10 रुपयाचं कार्ड मारू आपण पहिले, माहिती आहे का, आयडिया गिडियाचं एअरटेलचं, त्याच्यात ये 6 रुपये. 4 जाय कुठं सर्व्हिस टॅक्स. तर ह्या जो सर्व्हिस टॅक्स आहे, जे लोक सेवा देतात, वाहतूक सेवा, पोस्टल सेवा, आरोग्य सेवा, विमा सेवा, एज्युकेशन सर्व्हिस, ज्या गोष्टी डोळ्यात दिसत नाही त्याच्यावर ज्या टॅक्स लावला जाते त्याला सर्व्हिसमध्ये मोडते. आणि वस्तू आहे, आता हे वस्तू आहे, हे खुर्ची आहे, याच्यावर लावते उत्पादन शुल्क. मग आला याच्यावर ठीक आहे मॅन्युफॅक्चरिंग व्हॅट, मग आला मॉडिफाईड व्हॅट, ठीक आहे, मग आला सेंट्रल व्हॅट, आणि मग झाला त्याचा व्हॅट. ठीक आहे, आणि व्हॅटचा झाला मग आता जीएसटी. असा त्याचा क्रम टप्प्याटप्प्यानं आला.
तर भारतात काय होतं का भारतात कधी कधी असं कन्फ्यूज होऊन जाय का ठीक आहे आता हे बा वस्तूचे कर वेगळे आणि सेवाचे टॅक्सचे दर वेगळे होते. आता याच्यावर व्हॅट लागे तर व्हॅट 4%, 8%, 12% आणि 16% असे फेज होते त्याचे कायचे व्हॅटचे. मग व्हॅट वेगवेगळ्या वस्तूवर वेगवेगळ्या लागे. ठीक आहे म्हणजे हे लक्ष द्या रे. अति जीवनावश्यक 0, कमी जीवनावश्यक आहे. मग कमी जीवनावश्यक वस्तू कोणत्या कमी जीवनावश्यक वस्तू कोणत्या तर कमी जीवनावश्यक म्हणजे ठीक आहे कृषी उत्पादनापासून केलेले प्रोडक्ट कणिक आहे हे आहे याच्यावर बी व्हॅट लावे. मग 8% व्हॅट कायच्यावर एकदम कमी. मग फ्रीज आहे, कूलर आहे, TV आहे ह्या गोष्टीवर 8%. एसी अति उच्च लोक वापरे 12. ठीक आहे 4 व्हीलर गाड्या ठीक आहे 16% टॅक्स होता. असा टॅक्सचा वेगवेगळ्या दर होता. ठीक आहे ह्या वस्तूसाठी होता. पण वस्तूंचे व्हॅट आल्यावर सुद्धा 2000 साली व्हॅट कायदा केला. 2005 व्हॅट लागू केला आणि व्हॅट लागू केल्याच्या नंतर 2005 व्हॅट लागू बी केला. तर लागू केल्यानंतर वस्तूचा कायदा वेगळा सेवाचा कायदा वेगळा होता. पण कधी कधी सरकार कन्फ्यूज होऊन जाय का अमायबाई याच्यावर वस्तूचा टॅक्स लावू म्हणजे व्हॅट लावू का सर्व्हिस टॅक्स लावू. कधी कधी हे सेवा होय आणि याचे दर वेगळे त्याचे दर वेगळे. हे सेवा होय का वस्तू होय हे मोडते कशात हे कन्फ्यूज होऊन जाय. त्याच्यानंतर काय होतं का काही मालाले आता कच्चा माल लागे. आता हे खुर्ची बनवून राहिले याला कच्चा माल लागते. आता याला कच्चा माल म्हणजे ते रिलायन्सचे दाणे येते त्याच्यापासून हे खुर्ची बनते. मशीनची घिजाई आहे हे सगळ्या गोष्टी लागू आल्या त्याले. ठीक आहे अजून काही टेम्परेचर लागत असेल इलेक्ट्रिक बिल जे येत असेल हे वस्तू बनवताना. तर हे वस्तू बनवताना जो कच्चा माल लागते त्याच्यावर बी टॅक्स लागते. मग थोय टॅक्स घेतला पुन्हा वस्तू बनली त्याच कच्च्या मालापासून याच्यावर टॅक्स थोय टॅक्स ह्या टॅक्स प्रत्येक वस्तूवर टॅक्स वाढून वस्तूची किंमत वाढून जाईल. आणि हे किंमत वाढली तर नुकसान आहे कोणाचं होतं ग्राहकाचं आहे आणि महागाई वाढून जाईल. तर असं झालं नाही पाहिजे. ठीक आहे याच्यासाठी ह्या जो धबधब्याचा परिणाम होता का कच्च्या मालावर बी टॅक्स त्याच्यानंतर पुन्हा टॅक्स. आता कार आहे कारली एक वस्तू लागते का ठीक आहे कारचे स्वतःचे चाक राहते का त्या कंपनीचे पाहिले का तुम्ही मर्सिडीज बेंजचे चाकं MRFचे. ठीक आहे मग वेगवेगळ्या कंपनीचे ठीक आहे टायर राहते ढोबर वेगळं तिसऱ्याच कंपनीचं इंजन चौथ्याच कंपनीचं त्याच्यातले साहित्य वेगवेगळ्या कंपनीचे असेंबल बनवते नाव मारते शिक्का मर्सिडीज बेंज ठीक आहे मारुती सुझुकी आहे का नाही सगळ्या वेगवेगळ्या वस्तूचं. मग ऑलरेडी टायर लावला त्याच्यावर ऑलरेडी टॅक्स लागला आहे. ठीक आहे मग आता टोटल वस्तूवर जेव्हा कारवर पुन्हा टॅक्स लावून त्या टायरचे धरून तर टायरचा टॅक्स मायनस करते. त्यालाच म्हणते जे वस्तू तिला लागून राहिली तिचा ऑलरेडी टॅक्स काउंट केला आहे तर तो डबल टॅक्स पकडण्यात आला पाहिजे नाही. ठीक आहे म्हणून ह्या जो टॅक्सचा धबधब्याचा परिणाम आहे म्हणजे धबधबा म्हणजे पहिला टॅक्स दुसरा टॅक्स तिसरा टॅक्स प्रत्येक वस्तू एखादी वस्तू मोठी वस्तू तिला बनवासाठी 10-15 वेगवेगळ्या वस्तू लागल्या त्याच्यावर ऑलरेडी टॅक्स लागला आहे. जसं कारचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे तर असं जर प्रत्येक गोष्टीवर टॅक्स लागला तर टोटल अकाउंटमध्ये टॅक्सही त्या वस्तूची किंमत प्रचंड होऊन जाईल ना पुन्हा उत्पादित वस्तूवर सुद्धा टॅक्स लागेल. ठीक आहे मग त्याच्यामुळे ठीक आहे त्याच्यामुळे डबल टॅक्स होईल. तर असं डबल टॅक्स झालं तर महागाई वाढून जाईल लोकही भांबावून जाईल का एवढा टॅक्स का बा. म्हणून तो परिणाम काढून घेण्यासाठी वस्तू आणि सेवा कॅन्सल केल्या याच्या जागी एकच टॅक्स केला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स दॅट इज कॉल्ड गब्बर सिंग टॅक्स. ठीक आहे गब्बर सिंगच होईल का शकूनच घेते. व्यापारी एवढे पिसळून गेले आहे का दर महिन्याले ठीक आहे याचा हिशोब भारत सरकारले द्या लागते भाऊ. दर महिन्याले टॅक्स भरावा लागते. इन्कम टॅक्स तरी वर्षाचा भरावा लागते. ह्या दर महिन्याले त्याला ठीक आहे हिशोब द्या लागते आणि तो महिन्याच्या महिन्या एकव्या GST नंबर तुम्हाला भेटला का डायरेक्ट तुम्हाला महिन्याच्या महिन्या तो हिशोब द्या लागते नाही तर डायरेक्ट अकाउंटमधून पैसे कटते. ठीक आहे ना तुमच्या उरावरच येते. म्हणून GST लय खतरनाक आहे. जर तुमचं उत्पन्न तेवढं 20 लाखाच्या वर असेल ठीक आहे वस्तू उत्पादित करत असेल सेवा देत असेल तर 20 लाख वस्तू उत्पादित करत असेल तर 40 लाख आहे 40 लाखाच्या वर असेल तर ठीक आहे GST लागू होते. ठीक आहे आता त्याच्यात फेरबदल सरकार वारंवार आता कोरोनाच्या काळात कमी केले तो फेज कमी केला म्हणजे जिथं ठीक आहे हे लक्ष द्या जिथं जास्त उत्पादन होतं तो खालता आणला. मग आता पहा आता ठीक आहे इथं पहा ठीक आहे आता गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स याचा जन्म व्हॅटपासून झाला. आपण व्हॅटच्या अगोदर त्याचा जन्म झाला उत्पादन शुल्कापासून. ठीक आहे का बरं गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स लागू केला का कारण आहे त्याचं तर करावर कर लागत होता डबल. ठीक आहे मग करामध्ये एक समानता आणण्यासाठी ठीक आहे एक समानता आली पाहिजे करामध्ये कायची एक समानता आली काही एक समानता नाही आली. फ्रान्सनं लावला सगळ्या वस्तूवर एकच कर 8% टॅक्स. वस्तू व सेवा करातील दुजाभाव
हे जे वस्तू आणि सेवा करात वेगवेगळे रेट होते टॅक्सचे, तो दुजाभाव दूर करण्यासाठी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स भारतामध्ये लागू करण्यात आला. ठीक आहे, करायला पाहिजे, पण त्याच्यात जे फेरबदल आहे, ज्या त्रुटी आहे, ज्या घाईघाईनं केला, त्याची व्यवस्था तयार नाही, काही नाही. आणि मग ठीक आहे, लोकायले मागच्या 2 वर्षे तर एवढा त्रास गेला काही विचारू नका. व्यापारी पुरे पिसळून गेले आहे. आणि हे जे व्यापारी आहे यायनंच ठीक आहे BJPला प्रचंड वोट दिलं होतं आहे का नाही, आता कातावून गेले आहे. आता तर RBI ठीक आहे, RBIनं EMI यायचं आता कोरोनाच्या काळात दुकानं बंद राहिलेत, EMI ठीक आहे बंद करायसाठी किंवा EMI पुढं धकवासाठी सर काही करता येईल का म्हणे. मी म्हणलं सेंट्रल गव्हर्नमेंटलेच म्हणा लागते, त्याच्याच हातात आहे RBI. त्यानं जर म्हणलं का RBIले का तुम्ही 3 महिन्याचे ठीक आहे EMI घेऊ नका, पोस्टपोन करा, तर ते करू शकते. तसंच काम आहे आता. ठीक आहे, ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे आपण लिगल ऑथॉरिटीकडे जाऊ शकतो आपण आपल्या मागण्या मान्य करून घ्यासाठी. म्हणून आता GST लागू केला. ठीक आहे, GSTचे वेगवेगळे कर आहे. GSTचे 4 स्लॅब भारत सरकारनं ठरवले. किती स्लॅब? 4 स्लॅब. लक्ष द्या, एक आहे 5%, दुसरा आहे 12%, तिसरा आहे 18 आणि 28% आणि एक आहे 0%. जीवनावश्यक वस्तू ज्या आहे त्याच्यावर त्याला सूट देण्यात आली आहे. गहू आहे, तांदूळ आहे, ठीक आहे, डाळ आहे, तर ह्या ज्या वस्तू आहे याला सूट देण्यात आली आहे. मग त्या जर पॅकिंग केल्या भाऊ 1-1 किलोच्या, त्याच्यावर लागू होते 5%. काजू ठीक आहे खुला इकला काजू खुला इकला तर 5% GST, पॅकेटमध्ये इकला 12% GST, असा रपारप GST लागते. ठीक आहे, मग आता हे 5%, 12%, 18% आणि 28% हे भारत सरकारनं एकच टॅक्स प्रणाली असली पाहिजे. पण इथं 4 वेगवेगळे टॅक्स आहेत 4 वेगवेगळ्या वस्तूवर. आणि जिथून नगदी माल येते भारत सरकारले प्रचंड पैसा येते हे GST टाकले नाही. पेट्रोल डिझेल अजूनही GST आणलं नाही, कारण GSTचा हायेस्ट रेट आहे 28 रुपये. आणि पेट्रोल डिझेल जर GST आणलं, तुम्हाला सांगतो पेट्रोल हे कंपनीत तयार होते 36 रुपये प्रति लिटर, त्याच्यावर 28% पकडले तर सरळ पकडा 6 नाही तर 7 रुपये. ठीक आहे, सरळ 28% पकडा, डायरेक्ट 30%, तर 36 रुपयावर 3-3 9 10 रुपये. खूप झालं बे, 10 रुपये याड करा, 46 रुपये तुमच्या घरी पेट्रोल पडान. अबे ठीक आहे, इंडियन ऑइलमध्ये ठीक आहे 36 रुपये लिटर, आंतरराष्ट्रीय मार्केटचे धरून टॅक्स आहे ठीक आहे, डीलरचं इन्कम धरून 36, आणि त्याच्यात ठीक आहे त्याच्यात 10 रुपये का लागते, तर 10 रुपये टॅक्स. जर 28% GSTमध्ये जर आणला तर खूप झालं, तर तुम्हाला 46 रुपये पेट्रोल लिटर पडून. आता तर 100च्या उरावर आहे भाऊ, 120% टॅक्स लागू आहे. एक सर्वात जास्त सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स घ्या ना. आजचे दिन होय ना 35 रुपये भेटणार आहे तुम्हाला, होणार का नाही 35 रुपये पेट्रोल डिझेल घ्या शकून आता. ठीक आहे, हे काऊन नाही आणलं त्याचं कारण असं आहे का अमाप पैसा पेट्रोल डिझेलवर, वरतून पंतप्रधान सडक योजना, त्याच्यानंतर नॅशनल हायवे ऑथॉरिटी अंतर्गत निर्माण करण्यात येणारे नॅशनल हायवे याच्यासाठी फंडिंग 2% 2 रुपये सेस आहे पेट्रोल डिझेलवर, तो वेगळा. तर म्हणून पेट्रोल डिझेल ठीक आहे याच्यात आणलं नाही. पेट्रोल डिझेल जर GST कायद्याअंतर्गत आणलं तर तुम्हाला पेट्रोल लय स्वस्त भेटून जाईल. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो, मग हे असा खेळ आहे त्याचा. मग आता लक्ष द्या, हे 4 स्लॅब ठरवले. 0% जीवनावश्यक वस्तू येते. मौल्यवान जे धातू आहे, आता प्लॅटिनम आहे, सोना आहे, या धातूवर 3% लागते. मौल्यवान धातूवर 3%, हिरे मौल्यवान खड्यावर 0.25% आणि जीवनावश्यक वस्तूवर 0%. ह्या स्लॅबमध्ये याच्या व्यतिरिक्त हे वेगळे स्लॅब दिले आहे. ठीक आहे, GST कायद्याअंतर्गत. मग आता लक्ष द्या, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचा जो इतिहास आहे तर तो इतिहास आपण पाहून टाकू. ठीक आहे, मग तो इतिहास जर पाहिला आपण तर लक्ष द्या. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले भारतात होतं उत्पादन जे ठीक आहे, उत्पादन शुल्कापासून GSTचा प्रवास. उत्पादन शुल्क होतं वस्तूच्या उत्पादनावर. ठीक आहे, हा टॅक्स लागत होता, उत्पन्नावर नाही बे. उत्पन्न म्हणजे नगदी पैसे, निव्वळ नफा. ठीक आहे, त्याला कॉर्पोरेशन टॅक्स म्हणते. ठीक आहे, कॉर्पोरेशन कंपनीच्या निव्वळ उत्पन्नावर, तसा जसा तुमच्यावर इन्कम टॅक्स लागते तुमच्या निव्वळ उत्पन्नावर, हे उत्पादन होय या वस्तूवर लावे पहिले उत्पादन. ठीक आहे, शुल्क. मग त्याच्यानंतर कोणती, त्याच्यानंतर मग त्याचं रूपांतर केलं मॅन्युफॅक्चरिंग व्हॅट. ठीक आहे, वस्तू निर्माण क्षेत्रासाठी या लागू केला होता एलकेजा समितीनुसार 1976-77ले. मग 1986-87ले त्याच्यात मॉडिफिकेशन केलं आणि कच्च्या मालाचा परतावा वापस केला. डबल त्याच्यात टॅक्स पकडण्यात येऊ नये म्हणून त्याला केला मॉडिफाईड व्हॅट. मग त्याच्यानंतर ठीक आहे सेंट्रल व्हॅट केला, त्याच्या सरळ 16% आणि काही वस्तूवर 8-16-24% केला. त्याचं रूप म्हणजे 2001ले. आणि व्हॅट
कायदा केला 2000 साली. त्याच्यात राजा चल्लय्या समितीच्या शिफारशीनुसार व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ही फ्रान्सकडून संकल्पना घेतली. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स लागू करणारा पहिला देश म्हणजे फ्रान्स आणि सर्व वस्तूवर सरसकट व्हॅट लागू करणारा म्हणजे ब्राझील. ठीक आहे. तर राजा चल्लय्या समितीच्या शिफारशीनुसार ह्या कायदा 2000 साली केला आणि 1 एप्रिल 2005 व्हॅट लागू केला. ठीक आहे. पण GSTचा कायदा लगेच पासले तर लागू केला, पण GSTचा त्याच्यात खूप किचकटपणा होती. ठीक आहे. मग त्याच्यासाठी मग GST मांडला, मनमोहन सिंग सरकारच्या काळातच मांडला. पण GST कायदा ठीक आहे त्याच्यावर बऱ्याचशा चर्चा झाल्या, पण GST कायदा पारितच झाला नाही काँग्रेसच्या काळात. 2004 पासून 14 पर्यंत काँग्रेसची सत्ता होती, तर त्याला विरोध केला BJP आणि काही त्याचे मित्र पक्ष. नाही जमत म्हणे, नाही ठीक आहे जमतच नाही म्हणे, असा कायदा आम्हाला पाहिजेच नाही. आणि यायनंच मग तो कायदा पुन्हा संसदेत मांडला पुन्हा BJPनं आणि पारित बी करून घेतला आणि तो उरावर बी बसला. आता ते काय राज्याचेच कितीतरी पैसे द्यायचे थकून आहे. मागच आपले 38,000 कोटी रुपये केंद्राकडे थकीत होते. ठीक आहे. आता केंद्राचे पैसे आले तर राज्याचे ठीक आहे कर्मचाऱ्याचे पगार देणे आहे, हे देणे आहे, मंथली खर्च आहे का नाही. तो खर्च पहिले प्रचंड मोठा सेल टॅक्स. ठीक आहे. ह्या सेल टॅक्स बिल टॅक्स राज्याचा सर्व कन्वर्ट गेला ना तिकडं. ते पाहून आपण आता कोणते टॅक्स त्याच्यात इन्क्लूड झाले, का झाले सर्व पाहू. आता पहा ठीक आहे हे पाहिली आपण याची हिस्ट्री. मग आता त्याच्यानंतर ठीक आहे तुम्ही जर ठीक आहे टॅक्स पाहिला तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्समध्ये एवढ्या प्रकारचे टॅक्स येते. आता व्हॅल्यू ॲडेड टॅक्स भारत सरकारनं 2002 साली कायदा केला. सॉरी 2000 नाही 2002 साली कायदा केला आणि 1 एप्रिल 2005 ह्या कायदा लागू केला. ठीक आहे. का म्हटलं ठीक आहे व्हॅट कायदा 2002 साली झाला आणि लागू झाला 2005 आता GSTची संकल्पना विजय केळकर समितीनं ठीक आहे 2004 साली भारत सरकारसमोर ठेवली का आपण वस्तू आणि सेवावर अलग कर आकारतो. याच्यापेक्षा आपण जगात जे आता युरोपियन कंट्रीमध्ये GSTची संकल्पना लागू आहे. भलाही वेळ लागन आपल्या देशात ह्या कायदा आले, पण आपण सुधारणा करून या कायदा लागू शकतो. म्हणून विजय केळकर समितीने 2004 GSTची संकल्पना आपल्यासमोर ठेवली. P. चिदंबरम यांनी घोषणा केली ठीक आहे का 2006-07च्या अर्थसंकल्पात घोषणा केली का आपण ठीक आहे लक्ष द्या रे आपण एप्रिल 2010 पासून GST लागू करू. ठीक आहे. मग त्याच्यात कायदा मांडला 2006-07 पण त्या कायद्यावर चर्चा झाल्या कारण या कायद्यानं सरळ राज्याच्या अधिकार क्षेत्रातला जो टॅक्सचा विषय होता, कारण राज्याला स्वतःचे इन्कम ऑफ सोर्स होते ज्याच्यातून त्या इन्कम ऑफ सोर्समधून तो आपला ठीक आहे कर्मचाऱ्याचा पगार आहे, डेलीचे खर्चेस आहे हे भागवत होता आणि इतर विकास कामं करत होता. काही पैसे केंद्राकडे आपले जमा होत होते ते डायरेक्ट मग नंतर एका वर्षानं ठीक आहे आपल्याला भेटत होते. तर असा राज्याचा स्वतःचा टॅक्स होता. हे सर्व टॅक्स या कायद्यानं केंद्राच्या अधिकार क्षेत्रात चालले होते. म्हणजे राज्याच्या आर्थिक बाबीवर सरळ गदा होती. कारण राज्यघटनेचा एक स्पेशल भाग आहे केंद्राचे राज्याचे आर्थिक संबंध कसे असेल. जिथं राज्याच्या अधिकारावर गदा येते तिथं संसदेच्या दोन्ही सभागृहाचं 2/3 बहुमत पाहिजे, त्याला विशेष बहुमत म्हणते. आणि अर्ध्यापेक्षा एका राज्याचं बहुमत पाहिजे. म्हणजे भारतात सध्या 29 घटक राज्य आहे. ठीक आहे. तर हे 28 घटक राज्य आहे. तर 28 पैकी 15 घटक राज्याचे एका साईडले बहुमत पाहिजे. तेव्हा 29 होते जम्मू काश्मीरले पकडून जेव्हा ह्या कायदा केला तर आपल्याला ठीक आहे 16 राज्याच्या सह्या पाहिजे होत्या. किती राज्याच्या ठीक आहे 16 राज्याच्या सह्या पाहिजे होत्या. जर 16 राज्याच्या सह्या त्या कायद्यावर झाल्या असत्या अर्ध्यापेक्षा एक जास्त तर ह्या कायदा लागू झाला असता. पण केंद्र सरकारमध्ये जेव्हा मनमोहन सिंगचं सरकार होतं बऱ्याचशा चर्चा झाल्या संसदेत, पण ह्या कायदा पारित झाल्या नाही. कारण वारंवार राज्याचे ठीक आहे मुख्यमंत्री, राज्याचे अर्थमंत्री आणि राज्याचा या कायद्यातील काही गोष्टीले विरोध होता का आमच्या अधिकारावर गदा येईन आणि आमच्या अधिकारावर गदा आली तर आम्ही जायचं कोणाकडं. ठीक आहे. कोणाची आरती ओवायची. तुम्ही जर वेळेवर पलटले तर का करायचं. ह्या सर्व चर्चा झाल्या आणि पण मात्र काँग्रेसच्या काळात ह्या कायदा झाला नाही. मग लक्ष द्या. मग आता 1 एप्रिल 2010 पासून GST लागू करण्याची घोषणा तर करून दिली, पण 2011 पावे पोट्यो 2011 सर्वप्रथम ठीक आहे GST बाबत 115वी घटना दुरुस्ती विधेयक काँग्रेसनं मांडलं. ठीक आहे. म्हणजे घोषणा केली का आपण ठीक आहे 1 एप्रिल 2010 पासून लागू. मग तो कायदा 115व्या घटना दुरुस्ती आता हे आता घटना दुरुस्तीचा ठीक आहे घटना दुरुस्ती विधेयक आणि घटना दुरुस्ती कायदा याच्यात फरक आहे बे डुकरेओ.
घटना दुरुस्ती कायदा म्हणजे काय आणि विधेयक म्हणजे काय. तर घटना दुरुस्ती विधेयक म्हणजे घटनेत दुरुस्ती करायसाठी वेगवेगळ्या नंबरचं विधेयक मांडते. ते विधेयक ठीक आहे म्हणजे कायदा पारित व्हायच्या अगोदर जो कायद्याचा ड्राफ्ट तयार केला जाते त्याला विधेयक म्हणते. त्याच्यावर चर्चा होते संसदेत आणि चर्चा झाली का मंजूर झाला. आता प्रत्येक कायदा मंजूरच होते का नाही. काही वेळेस ठीक आहे एका सभागृहात लोकसभेत पास तर राज्यसभेत पास होत नाही. तसं तिथंच कोळंबून लटकते. राज्यसभेत पास तर लोकसभेत घोडसनं लटकते. तर अशा वेळेस काय का अशा वेळेस जेव्हा असं विधेयक ठीक आहे पास नापासची वेळ येते किंवा पास होत नाही किंवा त्याच्यावर चर्चेच्याच फैऱ्या होते केवळ सभागृहात चर्चा चालू राहते तर अशा वेळेस ते विधेयक मग तसंच पेंडिंग पडून राहते. तर म्हणून घटना दुरुस्ती विधेयक जेव्हा म्हणते तर त्या विधेयकाचे क्रमानुसार 115व्या क्रमांकाची ते राज्यघटनेतली घटना दुरुस्ती आहे. पण जेव्हा हे विधेयक पास होते तर पास झाल्यावर प्रत्येकच पास होत नाही म्हणून त्याचा पास होण्याचा ठीक आहे जेव्हा क्रम येते तर तो कमी राहते. जसं आता 115वी घटना दुरुस्ती GST बाबत काँग्रेस सरकारनं पी चिदंबरम यांनी भारताच्या संसदेमध्ये मांडली पण पारित झाली नाही. 2011 साली मांडली. हे पहा संसदेत सर्वप्रथम GSTचा कायदा 115व्या घटना दुरुस्तीनुसार ठीक आहे पी चिदंबरम यांनी मनमोहन सिंग सरकार पंतप्रधान होते तेव्हा मांडला. 2014 पाहता 2014मध्ये लोकसभा विसर्जित झाली. 2014मध्ये लोकसभा विसर्जित झाल्यामुळे ठीक आहे हे विधेयक पारित होऊ शकले नाही. आणि जेव्हा नवीन लोकसभा येते तर ते विधेयक पुन्हा नव्यानं मांडा लागते. जुनं विधेयक चालत नाही. ठीक आहे नव्यानं मांडा लागते. ठीक आहे राज्यसभेतून पारित होऊन आलं तर लोकसभेत चालते पण लोकसभेनं पारित केलं राज्यसभेत पेंडिंग आहे तर अशा वेळेस ठीक आहे नवीन लोकसभेले नव्यानं ते पुन्हा विधेयक मांडायला लागते कारण लोकसभा जी जुनी होती ते बरखास्त झाली राहते. लय खतरनाक आहे राज्यघटना. मग आता लक्ष द्या मग लोकसभा गेली आणि नरेंद्र मोदीचं सरकार आलं. ठीक आहे नरेंद्र मोदी सरकार आल्याबरोबर 2014 साली 122वी घटना दुरुस्ती त्यानं मांडली. म्हणजे पहा GST बाबत 115वी घटना दुरुस्ती दुसरी घटना दुरुस्ती 122वी. ठीक आहे मग 2014ले ठीक आहे 2014ले 122वी घटना दुरुस्ती GST घटना दुरुस्ती विधेयक ठीक आहे BJP सरकारने ठीक आहे आता याले BJPले आपल्याला म्हणता येईल ठीक आहे NDA सरकार ठीक आहे लक्ष द्या नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स म्हणते त्याला आणि UPA म्हणजे काँग्रेस सरकार ठीक आहे युनायटेड ठीक आहे UPA युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स. तर युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स म्हणजे काँग्रेस व त्याचे मित्रपक्ष आणि BJP त्याच्या मित्रपक्षाला म्हणते NDA. तर NDA सरकारने नव्यानं मांडले आणि 16 सप्टेंबर 2016ले राष्ट्रपतीची त्याच्यावर ठीक आहे सही झाली. तर राष्ट्रपतीची सही केव्हा झाली माहीत आहे का. पहिले हे दोन्ही सभागृहात पास झालं मग राज्याच्या विधिमंडळाकडे गेलं आणि राज्याच्या विधिमंडळात ते पारित झाल्याच्या नंतर जेव्हा 15पेक्षा जास्त राज्यांनी त्याच्यावर सह्या केल्या तेव्हा ते राष्ट्रपतीकडे 16 सप्टेंबर 2016 साली आलं आणि राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आणि लगेच स्वाक्षरी केल्याबरोबर भारताच्या राजपत्रात समाविष्ट झालं आणि राज्यघटनेमध्ये 101 वेळ घटना दुरुस्ती कायदा संमत झाला. म्हणून ठीक आहे पहा ते 115वी हे पहा 115वी जे आहे कुठं गेलं ठीक आहे हे पहा 115वी घटना दुरुस्ती विधेयक हे पहिले मांडलं मग पुन्हा नव्यानं मांडा लागलं 122वी तर 122वी बी पारित झाली नाही. मग हे 115वी पारित झाली नाही म्हणून 122वी मांडली. मग ते 122वी घटना दुरुस्ती विधेयक पारित झालं तर पारित प्रत्येकच होत नाही म्हणून त्याचा क्रम पारित होण्याचा जेव्हा त्याचा कायदा होते मग ठीक आहे हे विधेयक होतं मग झाला कायदा आणि त्याचा क्रमांक होता मग 101वा. म्हणून भारतीय राज्यघटनेच्या ठीक आहे 101व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार भारतामध्ये GST कायदा लागू झाला. ठीक आहे जम्मू काश्मीर राज्य सोडून आणि तो कायदा लागू करासाठी रात्री अधिवेशन घेतलं संसदेचं. तुम्ही पाहिलं असन सभापती राष्ट्रपती तुम्ही पाहिलं असन ह्या दोन्ही सभागृहाचं कंबाईन अधिवेशन घेतलं होतं आणि तिथं बसवले होते. उद्घाटन रात्री 12 वाजता केलं होतं. 16 तारखेला रात्री 12 वाजता म्हणजे 17च्या रात्री ठीक आहे 12 वाजता त्याची घोषणा केली. 1 जुलै तुम्हाला आठवत असेल तर का माहीत मला आठवते 1 जुलै 2017ले GST कायदा लागू केला जम्मू काश्मीर राज्य सोडून. मग त्याच्यात काही महत्त्वपूर्ण विधेयकं त्याच्यात काही महत्त्वपूर्ण सर्व बाबी टाकल्या काही महत्त्वपूर्ण त्याच्यात राज्यघटनेच्या कलमात दुरुस्त्या केल्या.
कारण राज्याच्या अधिकार क्षेत्रात गदा येत होती, राज्याच्या अधिकार क्षेत्रात गदा नाही आली पाहिजे म्हणून राज्याचं बी ऐकून घ्यायला लागलं, ठीक आहे. डायरेक्ट राज्य विरोध करे, कारण राज्याले आपल्या बाजूनं निर्णय. आता पहिले माहीत आहे का, ठीक आहे, पहिले का म्हणे तर पहिले एका महिन्यानं तुम्हाला पेमेंट देईन म्हणे, हां, राज्य केंद्र सरकार आणि तुमचं जे नुकसान झालं ते 50,000 कोटी रुपये तुम्हाला एक्स्ट्रा देऊ म्हणे. ते 50,000 कोटी तर अजून याचेच आहे काही राज्याचे. आणि त्याच्यानंतर ठीक आहे 3 महिने, ठीक आहे, 3 महिने पैसे यायला लागून राहिले. आता तर बऱ्याचशा आता आपला टॅक्स जास्त जाते, तर आपलं ठीक आहे आपला टॅक्स केंद्रात जास्त आहे, तर हे पैसे ठीक आहे हे पैसे केंद्रापाशी पहिले जमा होते. काही टॅक्स पहिले राज्याकडे जमा होत होता, पण आता बरेचसे टॅक्स ह्या GSTत इन्क्लूड केले आणि सगळे पैसे पहिले जाते केंद्राकडं. तर असं आहे खतरनाक काम. तर कलम 264A GST बाबत कायदा करण्याचा अधिकार केंद्र आणि राज्यांना दोघांनाही आहे. पण कोणते कायदे कोण करण, ठीक आहे, कोणते कायदे कोणाबाबत कोणते कायदे असे आता इथं 3 कर आकारले. एक सेंट्रल GST, एक इंटिग्रेटेड GST आणि एक ठीक आहे स्टेट GST. तर हे GSTचे कायदे कोण करण, कोणाले अधिकार राहील ते आपण सुद्धा समोर पाहू. तर कलम 264 हे नव्यानं जोडलं. GST बाबत कायदे करण्याचे अधिकार केंद्र आणि राज्य दोघांनाही राहील. हे पहा केंद्र आणि राज्य. 269A सांगते आंतरराज्य व्यापार आणि GST त्यालेच म्हणते, ठीक आहे, इंटिग्रेटेड GST. त्याच्यानंतर कलम 279A सांगते, ठीक आहे, GST परिषद, GST कौन्सिल. याले आपण डिटेल पाहू, ठीक आहे, कोणते कलम हे महत्त्वपूर्ण सांगितले, आपण डिटेल कलम पाहू. आता GST संबंधित राज्यघटनेत कोणते कलम आहे भाऊ, काय म्हटलं, GST बाबत राज्यघटनेच्या कोणत्या कलमात दुरुस्त केले. कारण राज्यघटनेत केंद्र राज्य आर्थिक संबंध दिले आहे. आणि भांडणं कायच्या लागते माहिती आहे का, पोट्टे कायच्यावर कबड्डी खेळते. बाप जर मेला आणि बापानं जर वाटण्या करून नाही दिल्या तर पोट्टे भर चौकात कुस्त्या खेळते का, कायसाठी, प्रॉपर्टीसाठी. मग तसंच आहे इथं, ठीक आहे. जर केंद्राच्या आणि राज्याच्या अधिकार क्षेत्रावर गदा आली ते जर पैशाच्या बाबतीत आली तर वटे खोसूनच राहते राज्य आणि केंद्र बी. म्हणून राज्य केंद्र पाहिजे का राज्यात नुकसान झालं नाही पाहिजे, राज्याला वाटते का आमचं नुकसान झालं पाहिजे, नाही याईनं आमच्यावर अन्याय केला नाही पाहिजे. आणि होते असं बरेच वेळा भांडण लागू शकते केंद्राचं आणि राज्याचं. म्हणून ठीक आहे वाटण्या करून दिलेल्या आहे. राज्यघटनाकारांनी पहिलेच वाटण्या केल्या आहे, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. बाबू रे हे विषय वाटून दिले तुम्हाला, याच्यावर कायदे तुम्हीच करजा, याच्यावर तुम्हीच करजा आणि याच्यावर दोघं बी करजा, ठीक आहे. म्हणजे पहिलेच विषय वाटून दिले आहे. त्याला माहीत होतं याच्या कुस्त्या लागन आणि हे एकामेकाला पटकण्या देईन. म्हणून आता लक्ष द्या, ठीक आहे, 101वी घटना दुरुस्ती कायदा झाला आणि त्या 101व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार भारतीय राज्यघटनेच्या केंद्र व राज्याच्या आर्थिक बाबी, ठीक आहे, आर्थिक बाबीची जी तरतूद केली आहे, आर्थिक संबंधाची केंद्र राज्य आर्थिक संबंधात जे तरतूद केली आहे त्या तरतुदीत नव्यानं कलम जोडण्यात आले. 101व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार GSTच्या संबंधित राज्यघटनेत नवीन कलम जोडले. पहिलं कलम आहे 264A. आता पहा 264A का सांगते बे डुकरेओ, लक्ष द्या डोंबरेओ, कच पाहता. 264A म्हणते GST बाबत कायदे करण्याचा अधिकार केंद्र व राज्य दोघांनाही आहे. हां, GST बाबत कायदे करण्याचा अधिकार GST बाबत कायदे करण्याचा अधिकार केंद्र त्यांनी राज्य दोघांनाही आहे, ठीक आहे. GST बाबत कायदे करण्याचा अधिकार केंद्र राज्य दोघांनाही आहे. मग आता 3, ठीक आहे, लक्ष द्या. आता पहा GST कोणाकोणाची आहे तर GST लक्ष द्या बे, GST सेंट्रल GST, ठीक आहे, सेंट्रल GST म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा GST, इंटिग्रेटेड GST. आता जे राज्य आंतरराज्य व्यापार करते त्याच्यावर लागण आहे इंटिग्रेटेड GST. त्याच्यानंतर UT GST म्हणजे जी सर हे काय UT GST तर ठीक आहे, युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश, ठीक आहे. तर युनियन टेरिटरी, ठीक आहे, युनियन टेरिटरी आणि राज्यांना द्यायचे नुकसान. आता पहा मी का म्हणून राहिलो डुकरेओ, ठीक आहे, सेंट्रल GST, इंटिग्रेटेड GST, त्याच्यानंतर युनियन टेरिटरी GST म्हणजे केंद्रशासित प्रदेशाचे GSTचे दर आणि राज्यांना जे नुकसान भरपाई द्यायचं आहे का ज्या राज्याले टोटल अमाऊंट खूप जास्त येऊन राहिला होता आणि त्याले जर पहिल्या 2 वर्षातच GSTतून उत्पन्न कमी प्राप्त होऊन राहिलं तर तो बोंबलं नाही का, माय झालं पहिले उत्पन्न तर एवढं होतं जी आणि तुम्ही आता GST लावला, माय नुकसान झालं, कोण दिन भरून, हा तुम्ही देता का भरून. तर मग अशी जर वेळ आली तर जर एखाद्या राज्याले
ठीक आहे, पहिले जे आहे तर त्याचं टॅक्सेशनमधून त्याचे जे टॅक्स GSTत गेले, त्याचे जे टॅक्स कलेक्ट करायचे अधिकार होते ते जर GSTत गेले आणि त्याले जर नुकसान झालं पहिल्या 2-3 वर्षात तर त्याले 50,000 कोटी रुपयाचा ठीक आहे एक बंपर पॅकेज घोषित केलं होतं ठीक आहे केंद्रानं. तर आता ठीक आहे ते राज्यांना द्यायचे नुकसान. मग महाराष्ट्र आहे ठीक आहे, तामिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे, ह्या राज्याचं उत्पन्न प्रचंड आहे रे, याच्यातून केंद्राला तिजोरीत जास्त पैसे जाते. असं जर एखाद्या राज्याचं नुकसान झालं म्हणून सेंट्रल GST, इंटिग्रेटेड GST, युनियन टेरिटरी हा केंद्रशासित प्रदेश आहे तो आणि राज्यांना द्यावायचे नुकसान याबाबत कायदे करण्याचा अधिकार भारतीय संसदेला आहे. हा लक्षात ठेव जा. हे राज्यघटनेच्या कलम 264A मध्ये नवीन कलम जोडलं, त्याच्यात सांगितलं का याच्याबाबत कायदे करण्याचे अधिकार संसदेला राहील. आणि त्याच्यात पुन्हा ह्याच कायद्यात सांगितलं कलम 264A मध्ये सांगितलं बे ठीक आहे का ठीक आहे स्टेट GST बाबत कायदे करण्याचे अधिकार आपापल्या राज्याच्या विधिमंडळाला राहील. म्हणजे महाराष्ट्रात स्टेट GST किती आकाराचा का आकाराचा त्याच्यात दुरुस्ती करायची का याच्याबाबत कायदे करण्याचे अधिकार ठीक आहे याच्याबाबत कायदे करण्याचे अधिकार स्टेट GST राहील. पण याच्याबाबत याला सल्ला देण्यासाठी ठीक आहे GST कौन्सिल GST परिषद ठीक आहे एक बनवली आहे, एक स्थायी संस्था बनवली आहे या कायद्याअंतर्गत. हे कोणत्या कलमात आहे ते बी पाहू. म्हणून कलम 264 मध्ये GST बाबत कायदे करण्याचा अधिकार केंद्र आणि राज्यांना राहील. पण कोणत्या GSTवर कोण कायदे करा तर सेंट्रल GST ठीक आहे ठीक आहे इंटिग्रेटेड GST, युनियन टेरिटरी GST आणि राज्याचे होणारे नुकसान व त्याबाबत देण्यात येणारी भरपाई याबाबत कायदे करण्याचे अधिकार भारताच्या संसदेला राहील. आणि सेंट्रल ठीक आहे स्टेट GSTवर कायदा करण्याचे अधिकार राज्य विधिमंडळाला राहील. मग आता लक्ष द्या, म्हणूनच याच अनुषंगानं 7व्या अनुसूचित जे केंद्र ठीक आहे केंद्र सूची आणि राज्य सूचीचे विषय होते आणि समवर्ती सूचीचे विषय होते. 7व्या अनुसूचित केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची दिली आहे. या सूचीच्या विषयात बदल करण्यात आला. 7व्या अनुसूचीतील केंद्र व राज्याच्या विषयात बदल झाला ठीक आहे. जुने काही खोलले, त्याच्यात नवीन काही याड केले, कारण यानं नवीन गोष्टी याड झाल्या ना, म्हणून केंद्राच्या सूचीतल्या विषयाच्या संख्येत ठीक आहे बदल झाला, राज्याच्या सूचीच्या संख्येत बदल झाला ठीक आहे. म्हणून कलम 268A लक्ष द्या बे, कलम 268A हे ठीक आहे सेवा कराबाबत होतं. 88वी घटना दुरुस्ती याच्याबाबत पाहिली आपण सर्व्हिस टॅक्सबाबत ठीक आहे. हे पहा लागन तर मी दाखवतो तुम्हाला सर्व्हिस टॅक्स. बा सर्व्हिस टॅक्स कलम 268A जोडलं होतं आणि कोणत्या घटना दुरुस्तीने जोडलं होतं 88व्या घटना दुरुस्तीने जोडलं होतं. 1994-95 बहुतेक ह्या कर लागू केला होता भारत सरकारने. पहा 94-95 हा कर लागू केला होता जम्मू काश्मीर राज्य सोडून ठीक आहे. सर्व्हिस टॅक्स म्हणून स्पेशल टॅक्स होता ह्या. आणि याच्यातून कारण सर्व्हिस हे क्षेत्र भारताच्या तिजोरीत 50% वाटा सर्व्हिस क्षेत्राचा आहे आणि ते क्षेत्र टॅक्समध्येच नव्हतं 1994-95 पर्यंत. आपण धरो कोणत्याही सेवावर कोणतेही कर आकारू वस्तूचे आणि काही सेवावर तर आकारूच नाही. म्हणून ठीक आहे हे जो विषय आहे ह्या लय खतरनाक आहे. तर ह्या जो विषय आहे कलम 268 सेवा कर रद्द केला आणि तो GST मध्ये मर्ज केला. कारण सर्व्हिस ह्या सुद्धा आता याच्यातच टाकल्या कायच्यात GSTत. म्हणून सेवा कर जो आहे तो सेवा कर याच्यात ॲड केला. मग आता त्याच्यानंतर GST संबंधित पुन्हा राज्यघटनेत कलम 269A जोडलं. कलम 269A का म्हणते आता पहा GSTची आकारणी पहा कलम 200 लक्षात ठेवता हे ठीक आहे लक्षात ठेवता. स्क्रीनशॉट माराले तुम्हाला शेवटी सांगतो ठीक आहे. राज्यघटनेत आणि MPSCच्या इकॉनॉमिक्समध्ये हे जशान तसे राज्यसेवेले प्रश्न येईल ठीक आहे. मग आता लक्ष द्या कलम 279A का म्हणते. कलम 279A म्हणते का GSTची आकारणी व GSTचे वसुली करण्याचे अधिकार GSTची आकारणी ठीक आहे GSTची आकारणी आणि वसुलीचे अधिकार केंद्र सरकारले राहील. म्हणजे GSTचे वसुली आकारणी किती दर राहील GSTचा हे केंद्र ठीक आहे ठरवण आणि आकारणी त्याची केंद्र करण. समजलं का. आकारणी आणि वसुली ठीक आहे केंद्राला राहील. कलम 269 म्हणते का GSTची आकारणी आणि वसुलीचे अधिकार केंद्र सरकारला राहील. 269 सॉरी 79 नाही बे 269A ठीक आहे. मग कलम 270 का म्हणते हा लगेच त्याच्यानंतर GSTची विभागणी लक्ष द्या बे GSTची विभागणी ठीक आहे. आता पहा GSTची विभागणी केंद्र आणि राज्य अशी करण्यात येईल. समजलं का. पण GST कराची विभागणी केंद्र आणि राज्य अशी करण्यात येईल. मग त्याच्यानंतर कलम 271 म्हणते GSTवर ठीक आहे केंद्राला अधिभार आकारता येणार नाही. आता कलम 271 म्हणते का GSTवर एक्सेस टॅक्स अधिभार जास्तीचा टॅक्स आकारता येणार नाही.
आता पण तुम्हाला सांगतो, ठीक आहे, हे बी कलम, या कलमात दुरुस्ती, सगळ्या कलमात दुरुस्ती करण्याचे अधिकार संसदेला आहे. जर संसदेले, ठीक आहे, तुमच्यावर अधिभार लावायचा असेल म्हणजे GST लावून आणि उरावर जास्तीचा कर बी लावून अधिभार, ठीक आहे, तर अधिभार सुद्धा लावू शकते. पण सध्या सांगून राहिलं कलम 271 का GSTवर एक्सेस टॅक्स, अधिभार किंवा उपकर आकारता येत नाही. कलम 271 नुसार GSTवर, ठीक आहे, GSTवर अधिभार आकारण्यास प्रतिबंध करण्यात आला सध्या. पण बदल मात्र केंद्राला करता येते. हां, कोणत्याही कलमात करता येते, मग विषय संपला. ठीक आहे. मग कलम 366, ठीक आहे, तर अल्कोहोलले म्हणजे दारू बंपर खुश, दारूवाले एक नंबर खुश. तर कलम 366 नुसार अल्कोहोलला GSTमधून सूट देण्यात आली आहे. समजलं का? अल्कोहोलला GSTमधून सूट देण्यात आली. पण जिथं बम पैसा पेटते ना, बम पेते ना लोक, बंपरच्या बंपर, ठीक आहे, त्याच्यावर दारूवर टॅक्स जास्त आहे. तर दारूवर, ठीक आहे, तर जो टॅक्स लागते तो त्याचं उत्पन्न राज्याला केंद्राला जास्त भेटते. तर म्हणून त्याला सूट देऊन टाकली, तू नको येऊ. ठीक आहे, जिथं, ठीक आहे, बमाड पैसे आहे ना, जास्त पैसे त्याला याच्यात घेतलं नाही. पेट्रोल आहे, डिझेल आहे, हे आहे. कलम 368 GST परिषदेमध्ये, आता लक्ष द्या, जे GST कौन्सिल आहे, ठीक आहे, पहा कलम 368 म्हणते का GST परिषदेमध्ये बदल करण्यासाठी म्हणजे GST जे कौन्सिल बनली आहे आता, का ते शिफारस करते का GSTचा कर ठीक आहे, कोणते विषय, ठीक आहे, कोणत्या कराच्या पॅटर्नमध्ये टाकायचे, ठीक आहे, म्हणजे कोणत्या वस्तूवर किती टॅक्स आकाराचा हे GST परिषद ठरवते. राज्याचा किती राहील, केंद्राचा किती राहील, ठीक आहे. त्याच्यानंतर केंद्र राज्याचे भांडणं झाले GST बाबत, तर ते सोडवण्याचं काम, त्याच्याबाबत सल्लादायी मशवरा करण्यासाठी GST कौन्सिल बनवली. एक स्थायीरूप व्यवस्था या 100, ठीक आहे, 2 वेळा, ठीक आहे, 101 वेळा घटना दुरुस्तीनुसार बनली. ठीक आहे. तर मग आता लक्ष द्या, GST परिषदेमध्ये बदल करण्यासाठी जर GST परिषदेत पहा कलम 368 म्हणते का GST परिषदेत बदल करायचा असेल तर, ठीक आहे, संसदेचं विशेष बहुमत लागन 2/3 आणि अर्ध्यापेक्षा एक राज्याचं बहुमत लागन. पहा GST परिषदेमध्ये बदल करण्यासाठी विशेष प्लस अर्ध्यापेक्षा, ठीक आहे, जास्त विधानसभेच्या बहुमताने ते विधेयक पारित करावं लागन जर तुम्हाला GST कौन्सिलमध्ये बदल करायचा आहे. कारण GST कौन्सिलमध्ये केंद्र सरकार, ठीक आहे, अरे राज्याला साले जास्त पैसे चालले वाटते, मादल्यासारखं करून राहिलं वाटते, हे याच्या अधिकारावर हे पैसे भेटून राहिले जास्त म्हणून उड्या मारून राहिलं, याचा अधिकार हिसकावून घेऊ शकते केंद्र कवाय. आणि GSTत आपले माणसं जास्त करू शकते. आपले माणसं जास्त केले का आपल्या मतांनी शिफारशी करा, आपल्या मतांनी शिफारस झाल्या का ते आपल्या फायद्याचं होईल, असं होऊ शकते. म्हणून सांगितलं कलम 368 म्हणते का GST परिषदेमध्ये बदल करण्यासाठी विशेष प्लस अर्ध्यापेक्षा जास्त राज्याच्या विधानसभेने ते विधेयक पारित व्हायला पाहिजे. तेव्हाच GST कौन्सिलमध्ये तुम्हाला त्याच्या रचनेत बदल करता येईल. मग GST कौन्सिलच्या रचनेत बदल करायचा असेल तर विशेष प्लस अर्ध्यापेक्षा एक जास्त, ठीक आहे, एक जास्त विधानसभेच्या बहुमताने ते विधेयक पारित करून घ्यावं लागेल, असं आहे भाऊ. म्हणून आता लक्ष द्या, मग GST विधेयक ठीक आहे, लोकसभा आणि राज्यसभेत पारित झालं आणि पहिल्यांदा त्याला संमती दिली आसाम राज्यानं. ठीक आहे, सगळ्यात पहिले GST विधेयक पारित करणारं राज्य आसाम, दुसरं राज्य बिहार, तिसरं राज्य झारखंड आणि चौथं राज्य छत्तीसगड. लक्षात घ्या, मी का म्हणून राहिलो, GST विधेयक हे भारताच्या संसदेत पारित झालं, मग राज्याच्या विधिमंडळाकडे पारित करण्यासाठी गेलं. काहून गेलं तर ज्या गोष्टीवर राज्याच्या अधिकारावर गदा येते असे विषय, ठीक आहे, संमत करासाठी विशेष प्लस अर्ध्यापेक्षा एक जास्त बहुमताची तरतूद, ठीक आहे, राज्यघटनेत दिली आहे. त्या राज्यघटनेतल्या प्रोव्हिजननुसार ज्या गोष्टीनं राज्याच्या अधिकार क्षेत्रावर गदा येते त्यासाठी बहुमत लागते विशेष प्लस अर्ध्यापेक्षा एक राज्याच्या बहुमताने. ठीक आहे, म्हणून हे आर्थिक बाब होती, राज्याच्या पैशावर गदा येऊन राहिली होती, म्हणून, ठीक आहे, राज्याकडे संमतीकडे गेलं. पहिली संमती दिल्ली, ठीक आहे, पहिली संमती दिल्ली आसामनं, दुसरी बिहारनं, तिसरी झारखंडनं, चौथी छत्तीसगडनं. महाराष्ट्र हे, ठीक आहे, या कायद्याले संमती देणारं 10वं राज्य ठरलं आणि ओडिसा हे 16वं राज्य धरलं. जशी 16व्या राज्याची सही झाली तसेच राष्ट्रपती महोदय, पंतप्रधान, आणा लवकर आणा इकडं, आणा नाजी लवकर आणा कायदा, कचकन राष्ट्रपतीने सही केली, झालं भारतात लागू. मग कोण्या नंतरच्या राज्याने दिल्ली नाही दिल्ली, संपला विषय. ठीक आहे, तर असं आहे. आणि केंद्र सर्वोच्च आहे. काय केंद्र सर्वोच्च आहे?
पण केंद्र राज्याच्या अधिकारावर गदा येत असन तर तशा वेळेस अर्ध्यापेक्षा एक जास्त राज्याची परवानगी लागते. म्हणून राष्ट्रपतीच्या निवड पद्धतीत राज्याच्या विधानसभेचे आमदार मतदान करते. म्हणून राष्ट्रपतीच्या निवड पद्धतीत बदल करायचा असेल तर त्यासाठी विशेष प्लस अर्ध्यापेक्षा एक राज्याच्या बहुमतानं ठीक आहे मतदान झालं पाहिजे, तवाच करता येते. म्हणून तर ते अधिकार ठीक आहे घटना दुरुस्तीचे अधिकार करताना घटना दुरुस्तीमध्ये साध्या बहुमतानं, विशेष बहुमतानं आणि विशेष प्लस अर्ध्यापेक्षा एक जास्त बहुमतानं अशी तरतूद केली आहे संसद ठीक आहे राज्यघटनेत. असं आहे ते भाऊसाहेब ठीक आहे. मग आता लक्ष द्या ठीक आहे. GSTला ठीक आहे पहा संमती देणार राज्य पहिले आसाम, बिहार, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र 10वा आणि ओडिशा 16वा राज्य. मग त्याच्यानंतर लक्ष द्या GSTमध्ये आता कोणते कर इन्क्लूड आहे का म्हटलं. GSTमध्ये कोणते कर इन्क्लूड आहे तर GSTमध्ये ठीक आहे पा टाकले. आता सेंट्रल GSTमध्ये केंद्राचा उत्पादन शुल्क टाकला. बे लक्ष द्या बे पोट्यो डोंबड्यो ठीक आहे. GSTमध्ये ठीक आहे सेंट्रल आता तिथं पहा ठीक आहे GSTमध्ये ठीक आहे सेंट्रल GSTमध्ये केंद्राचा उत्पादन शुल्क होता तो केंद्राला दिला ठीक आहे. पहा बे पोट्यो केंद्राचा उत्पादन शुल्क केंद्राला दिला. पहा ठीक आहे. पहा केंद्राचा उत्पादन शुल्क केंद्राला दिला. पहा झूम जास्त झालं का झूम हे घ्या. पहा केंद्राचा सेंट्रल GST केंद्राचा उत्पादन शुल्क केंद्रीय उत्पादन शुल्क औषधी व सौंदर्य प्रसाधने ठीक आहे. त्याच्यानंतर कायद्याअंतर्गत आकारले जाणारे उत्पादन शुल्क, सेवा कर, सीमा शुल्क हे बंद केलं. आता सीमा शुल्क म्हणजे भारतात परदेशातून आलेला जो माल आहे जो आपण आयात करतो त्याच्यावर आपण जास्त टॅक्स आकारतो ठीक आहे आणि निर्यात मालावर कमी कर आकारतो तर ते सीमा शुल्क. त्याच्यानंतर केंद्रीय अधिभार ठीक आहे त्यालाच म्हणते सेस एक्सेस टॅक्स. तर ह्या टाकला सेंट्रल GSTमध्ये. म्हणजे केंद्रीय उत्पादन शुल्क, औषधी व सौंदर्य प्रसाधने ठीक आहे फेशियल मेशियलचं सामान, औषधी, कायद्याअंतर्गत आकारले जाणारे उत्पादन शुल्क, सेवा कर, सीमा शुल्क आणि केंद्राचा अधिभार. जसं आपण सर्व्हिस टॅक्सवर स्वच्छता कर पाहिलं, कृषी कल्याण कर पाहिलं आहे का नाही. पेट्रोल डिझेलवर सेस आहे तो बंदा सेंट्रल GSTमध्ये जाईल ठीक आहे. असं आहे भाऊ. मग त्याच्यानंतर आता पहा इथं पहा ठीक आहे. इथं पहा भाऊ सेंट्रल GST काय ते माहिती आहे का. सेंट्रल GSTत विक्री कर दॅट इज कॉल्ड राज्याचा सेल टॅक्स ठीक आहे. मालाच्या टोटल टर्नओव्हरवर लागते ठीक आहे. मग ह्याच विक्री कर व्हॅटमध्ये गेला. मग आता तो व्हॅट याच्यात गेला ठीक आहे. म्हणजे पहिले विक्री कर व्हॅटमध्ये गेला आणि मग आता तो व्हॅट पुरा ठीक आहे स्टेट म्हणजे जे राज्याचा वाटा आहे जो व्हॅटचं पुरं उत्पादन राज्याला जात होतं ते आता ठीक आहे राज्याचंच उत्पादन झालं पण ते स्टेट GSTमध्ये गेलं. करमणूक कर म्हणजे आता हे जे पिक्चरची टाकीज माकीज आहे ना ह्या पिक्चरच्या टाकीजवर जे लागते ना आपल्याला ठीक आहे तर त्या पिक्चरच्या टाकीजवर लक्ष द्या पोट्यो. त्या पिक्चरच्या टाकीजवर ठीक आहे जो टॅक्स लागते तो पिक्चरच्या टॅकीजवरचा जो टॅक्स आहे तो करमणूक कर म्हणते. कचकन 150 तिकीट घेते, बंदी तिकीट 150 जाते का त्याला नाही. मग त्याच्यानंतर राज्याचा राज्य विक्री कर ठीक आहे व्हॅट, करमणूक कर. त्याच्यानंतर राज्यात प्रवेश करताना जो जकात कर लागे राज्याच्या बॉर्डरवर तो. त्याच्यानंतर लक्झरियस टॅक्स 5 स्टार हॉटेलमध्ये राज्याच्या अधिकार क्षेत्रात जे 5 स्टार हॉटेल 3 स्टार हॉटेल आहे याच्या त्या एकूण बिलावर लागते. लॉटरी जुगार तुम्ही पाहिलं असं लॉटरी जुगार आणि सट्ट्यावरील कर. कल्याण ओपन ठीक आहे बे क्लोजली आला म्हणते 2ले 3 म्हणजे सकाळी 2 चिमण्या आणि 3 गाई दिसल्यात मी लावला होता म्हणते आला म्हणते 10,000चा मला घेणं. मग ठीक आहे लॉटरी जुगार सट्ट्यावरील कर. खरेदी कर ठीक आहे. आता खरेदी कर म्हणजे मी मालमत्ता खरेदी केली तर मला लागते स्टॅम्प ड्युटी ठीक आहे. तर हे जे खरेदी कर आहे ठीक आहे स्टॅम्प ड्युटी अलग आहे हां. स्टॅम्प ड्युटी याच्यात आहे खरेदी कर आणि राज्याचा अधिभार. राज्यही अधिभार आकारू शकते एखाद्या करावर. तर हे सर्व टॅक्स सेंट्रल स्टेट GSTमध्ये गेले. आणि कोणते असे कर आहे का ज्याच्यातून सूट देण्यात आली आहे का म्हटलं कोणते असे कर आहे का ज्याच्यातून सूट देण्यात आली आहे. तर असेही काही कर आहे का ज्याच्यातून सूट देण्यात आली आहे. का देण्यात आली आहे सूट देण्यात आली आहे लक्षात ठेव जा ठीक आहे. मग आता हे सूट देण्यात आलेले कर कोणते तर पहा बे पोट्टू. सूट देण्यात आलेला कर पहा ठीक आहे. GSTमध्ये समाविष्ट नसलेले कर तर लक्ष द्या निर्यात कर. आपण जो ठीक आहे
म्हणजे आपण जो माल निर्यात करतो त्याच्यात करात व्हेरिफिकेशन म्हणण्यापेक्षा व्हेरिएशन करण्याचे प्रकार व्हेरिएशन सर्वात जास्त करू शकते, कारण पटापट माल निर्यात झाला पाहिजे, त्याच्यावरून आपल्याला परकीय चलन भेटलं पाहिजे. म्हणून जो आयात कर होता आपला कस्टम ड्युटीमधला तो तिकडं टाकला सेंट्रल GST, आणि निर्यात कर ठीक आहे निर्यात भारतातून परदेशात निर्यात होणारा माल याच्यात समाविष्ट केला नाही. रस्ते व प्रवासी कर, आपल्या गाड्यावरचा जो कर आहे ठीक आहे 15 वर्षाचा 71 रोड टॅक्स येते तो, प्रॉपर्टी कर, मुद्रांक शुल्क, आपण घर घेतलं वावर घेतलं त्याच्यावर ठीक आहे मुद्रांक शुल्क भरायला लागते, त्याला स्टॅम्प ड्युटी म्हणते. वीज कर ठीक आहे वीज बिलावर जो कर लागते तो. पेट्रोल डिझेल नैसर्गिक वायू CNG, हे पहा पेट्रोल डिझेल आणले नाही GSTत नाही आहे. दारू नशिले पदार्थ ठीक आहे याच्यावर अजिबात GST लागत नाही, सरकार म्हणून तेवढा टॅक्स याच्यावर आकारू शकते. आणि तंबाखू गिंबाखू आहे ठीक आहे याच्यावर सर्वात जास्त कर आकारू शकते असं आहे. तर तंबाखू तरी GSTमध्ये आणला, पण हे नशिले पदार्थ दारू पेट्रोल डिझेल नैसर्गिक वायू CNG वीज मुद्रांक शुल्क पेट्रोल प्रॉपर्टी कर निर्यात कर आणि रस्ते आणि प्रवासी कर हे अजूनही GSTमध्ये आणलेले नाही, लक्षात ठेव जा. मग त्याच्यानंतर ठीक आहे असं आहे ते भाऊसाहेब. मग त्याच्यानंतर GSTचे कराचे प्रकार. आता GSTमधील कराचे प्रकार आहे सेंट्रल GST, इंटिग्रेटेड GST आणि स्टेट GST. GST कायद्यामध्ये 3 कर आकारण्यात आले ठीक आहे. तर आता पहा ठीक आहे कोणता कर कोण आकारला पाहता ठीक आहे. सेंट्रल GSTवर कायदा करण्याचे सेंट्रल GSTवर कायदा करण्याचे अधिकार संसदेला आहे. कोणाला आहे का म्हणून राहिलो, सेंट्रल GSTवर कायदा करण्याचे अधिकार ठीक आहे संसदेला आहे. इंटिग्रेटेड GSTवर कायदा करण्याचे अधिकार संसदेला आहे, आणि स्टेट GSTवर कायदा करण्याचे अधिकार राज्य विधिमंडळाला आहे. पहा किती सोपं करून दिलं डायग्राममध्ये. सेंट्रल GSTवर कायदा करण्याचे अधिकार संसदेले ठीक आहे, इंटिग्रेटेड GSTवर कायदा करण्याचे अधिकार ठीक आहे संसदेले, पण ठीक आहे स्टेट GSTवर कायदा करण्याचे अधिकार राज्य विधिमंडळाला, त्याच्या अधिकारावर गदा नाही आली पाहिजे. त्याच्यानंतर दराची आकारणी GST कौन्सिलच्या शिफारशीनुसार, लक्ष द्या बे, दर आकारणी संसदेतच होईल कायदा पारित करून, पण त्याच्यासाठी शिफारस लागते GST कौन्सिलची. मग लक्ष द्या, दर आकारणी GST कौन्सिलच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार करते सेंट्रल GSTची, इंटिग्रेटेड GSTची दर आकारणी GST कौन्सिलच्या शिफारशीवर केंद्र सरकार करते, आणि त्याच्यानंतर स्टेट GSTची ठीक आहे आकारणी स्टेट GSTची आकारणी ठीक आहे केंद्र सरकार करते GST कौन्सिलच्या परिषदेवर. वसुली केंद्रच करते, तिन्ही GSTची वसुली केंद्रच करते म्हणून राहिलो. आणि वाटणी मात्र ठीक आहे सेंट्रल GSTमध्ये वाटा केंद्र राज्याचा आहे ठीक आहे, हे सुद्धा GST कौन्सिलच्या शिफारशीवर. IGSTमध्ये वाटा केंद्र राज्याचा आहे इंटिग्रेटेड GST, आणि स्टेट GSTत वाटा कोणालेच नाहीत, तो राज्यालेच भेटन असं आहे काम ठीक आहे. 3 प्रकारचे कर केले ठीक आहे, त्याच्याबाबतची माहिती सांगितली मी तुम्हाला. मग पहा वाटणी सेंट्रल GSTमध्ये केंद्र राज्य, IGSTमध्ये केंद्र राज्य आणि स्टेट GSTमध्ये ठीक आहे राज्य. मग त्याच्यानंतर पहा ठीक आहे आता इथून लागलं GST कौन्सिल GST परिषद ठीक आहे. तर हे जे GST परिषद आहे हे GST परिषद काय आहे, हे GST परिषद हे ठीक आहे GST परिषद हे ठीक आहे वारंवार केंद्र राज्यात वाद निर्माण झाले कराबाबत, कराचे दर GSTचे सेंट्रल GSTचे का असायला पाहिजे, इंटिग्रेटेड GSTचे का असायला पाहिजे, स्टेट GSTचे का असायला पाहिजे, यासाठी एक कर आकारण्यासाठी भारत सरकारला राज्य विधिमंडळाला भारतीय संसदेला म्हणजे केंद्र शासनाले वारंवार सल्ले देण्यासाठी ही एक स्थायी स्वरूपी संस्था बनवली. या कायद्यातच ही प्रोव्हिजन आहे. मग आता लक्ष द्या ठीक आहे GST कौन्सिल परिषद राज्यघटनेच्या ठीक आहे GST कौन्सिल परिषद राज्यघटनेच्या 101व्या घटना दुरुस्तीनुसार व राज्यघटनेतल्या कलम 279A नुसार GST कौन्सिल परिषद GST कायदा लागू झाल्या त्याच दिवशी अस्तित्वात आली. याचे अध्यक्ष असते भारताचे अर्थमंत्री, वारंवार सांगून राहिलो. सदस्य असते पाहता सदस्य कोण कोण, वित्त व महसूल विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री ठीक आहे स्टेट मिनिस्टर ठीक आहे कोणाचे, वित्त व महसूल विभागाचे. त्याच्यानंतर घटक राज्याचे सर्व
अर्थमंत्री, घटक राज्याचे सर्व अर्थमंत्री किंवा करमंत्री किंवा राज्याने नामनिर्देशित केलेला मंत्री, राज्यानं निर्देशित केलेला पाहिजे, किंवा केंद्र व राज्याचा वित्तमंत्री, या कौन्सिलचा अध्यक्ष राहते GST कौन्सिलचा. मग त्याच्यानंतर ठीक आहे तिसरा सदस्य ठीक आहे सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज अँड कस्टम, सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज अँड कस्टम ठीक आहे, लक्ष द्या ठीक आहे, केंद्रीय उत्पादन व सीमा विभाग ठीक आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ ठीक आहे उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्क विभाग याचे अध्यक्ष हा पदसिद्ध सदस्य असते. पण याले मतदानाचा अधिकार राहत नाही, कारण हा लोकनियुक्त सदस्य नाही. वित्त मंत्रालय सर्व राज्याच्या केंद्रीय मंत्र्या ठीक आहे केंद्रातल्या राज्य मंत्र्यालय वित्त व महसूल विभागाच्या आणि राज्याच्या मंत्र्यालय मतदानाचा अधिकार आहे. हे सरकारी नोकर आहे, याले मतदानाचा अधिकार नाही. पदसिद्ध सचिव राहते महसूल विभागाचा सचिव. GST परिषद, GST परिषदेचं मुख्यालय नवी दिल्ली आणि गणसंख्या. GST परिषदेची तोपर्यंत परिषदेमध्ये चर्चा होणार नाही जोपर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त सदस्य उपस्थित राहणार नाही. अर्ध्यापेक्षा जास्त सदस्य उपस्थित असेल तेव्हा चर्चा करण्यात येईल. ठीक आहे, म्हणून गणसंख्या अर्धी गणपूर्ती म्हणजे ठीक आहे एखाद्या विषयावर चर्चा करायची आहे तर एकूण सदस्याच्या अर्धे सदस्य उपस्थित पाहिजे. मग मतदान घ्यायचं आहे, एखाद्या विषयावर मतदान घ्यायचं आहे GST कौन्सिलमध्ये, का स्टेट GST किती असायला पाहिजे, ठीक आहे सेंट्रल GST किती असायला पाहिजे, ठीक आहे राज्याचं किती नुकसान होऊन राहिलं त्याची भरपाई किती द्यायला पाहिजे. तर याच्यावर जर मतदान घ्यायचं असेल तर 3/4 उपस्थित सदस्याच्या व मतदानाचा हक्क असणाऱ्या सदस्याच्या 3/4 बहुमताने, म्हणजे सरळ भाषेत 75% मतदान पाहिजे. एखादा निर्णय GST कौन्सिलकडून संमत करून घ्यायचा असेल तर 75% 3/4 बहुमताने पारित होते. त्याच्यात केंद्राचा भार एका मतात ठीक आहे, केंद्राचा भार 1/3 बहुमताचा राहील आणि राज्याचा भार 2/3 बहुमताचा. म्हणजे राज्याला वेटच जास्त दिलं, कारण वारंवार राज्याच्या अधिकार क्षेत्रात गदा येत होती या कायद्यानं. असं आहे भाऊ. ठीक आहे, मग GST परिषद जी आहे लक्ष द्यावे. ठीक आहे, मग केंद्राचा भार 1/3 आणि राज्याचा भार 2/3. कायच्यावर बी परीक्षेत प्रश्न विचारू शकते डोंबडेव. मग GST परिषद ठीक आहे पुरी GST समजून सांगून राहिलो मी. मग GST परिषद कशाबाबत शिफारशी करते तर GST परिषद सेंट्रल GST ठीक आहे इंटिग्रेटेड GST स्टेट GSTचे दर किती राहील याच्याबाबत केंद्राला किंवा संसदेला सल्लादायी म्हणून काम करते. कोणती कौन्सिल कोणती परिषद सल्लादायी, अंतिम निर्णय भारताच्या संसदेत होईल. ठीक आहे, मग GST मध्ये समाविष्ट करण्यात येणारे कर कोणते राहील, अधिभार कोणते राहील, उपकर कोणते राहील हे सुद्धा GST परिषद वारंवार मार्गदर्शन आणि सल्ला करण. GST मध्ये समाविष्ट नसलेले कर व सेवाची यादी जाहीर करत. तेव्हा आता सांगितलं तुम्हाला पेट्रोल डिझेल निर्यातीवरील कर, दारूवरील कर आहे का नाही, याच्यात GST मधून सूट दिली. तर GST मध्ये कोणते कर समाविष्ट नाही, समाविष्ट नसलेले कर आणि सेवा, कोणत्या सेवा आणि कर ठीक आहे हे GST मध्ये इन्क्लूड होणार नाही तर त्याला याच्यातून सूट राहील किंवा त्याच्यावर जास्त कर आकारण. तर GST मध्ये समाविष्ट नसलेले कर व सेवांची यादी तयार करण. GST मध्ये लागू होण्याची GST लागू होण्याची मर्यादा ठरवण. का किती रुपयापर्यंत वस्तूवरील GSTचे, एखादी कंपनी वस्तू उत्पादित करत आहे तर तिच्या वस्तूच्या उत्पादनावर किती टक्के GST आणायचा, 28 आणायचा का 15 आणायचा. म्हणून GST ठीक आहे आता लक्ष द्या, GSTची मर्यादा आतापर्यंत ठीक आहे आता किती आहे राज्य केंद्राची माहीत नाही. वस्तूसाठी 40 लाख होती, सेवासाठी 20 लाख मर्यादा होती. तर हे जे 40 लाख आणि 20 लाख मर्यादा आहे बे पोट्यो, हे मर्यादा ठीक आहे या GST परिषदेनुसार ठरवण्यात आली. मग GST परिषद याच्याबाबत वारंवार सल्ला मसुरा करते केंद्राले, समजलं का. आणि केंद्र मग संसदेत तसा कायदा पारित करून घेते. काय आता 30% दरम्यान किंवा 40% ठीक आहे 30 लाखाच्या वर उत्पन्न असेल तर तुम्हाला GST लागू होईल. सर्व्हिस देत आहे तुम्हाला 20 लाखाच्या, आता जसं मी सर्व्हिस देत आहे तर मला बी GST भरावं लागेल. माया उत्पन्न 20 लाखाच्या वर गेलं का मला GST लागू. मग पूर्वांचल व डोंगराळ राज्यांना विशेष तरतूद देऊ शकते GST परिषद. आणि जर तक्रारी असेल, केंद्र राज्य सरकारचं भांडण लागलं ठीक आहे GSTसाठी, केंद्र आणि इतर राज्यांचं भांडण लागलं किंवा राज्यांचं GSTसाठी भांडण लागलं तर याच्याबाबत GST ही वारंवार सल्लादायी म्हणून काम करा. ठीक आहे, तर असं आहे भाऊ. ठीक आहे, तर ह्या होता GST कायदा.
ठीक आहे, खतरनाक कायदा आहे. मी तुम्हाला सर्व डिटेल समजून सांगितला. GST एका महिन्या अपडेट राहून द्यावं लागते. यासाठी तुम्हाला जर तुमचं सेवाचं उत्पन्न 20 लाखाच्या वर गेलं असेल, तुम्ही वस्तू उत्पादित करत असेल 40 लाखाच्या वर गेलं असेल, तर तुम्हाला सर्व्हिस टॅक्स भरावा लागतो. हे आपलं ठीक आहे, तुम्हाला GST भरावा लागतो. त्याच्यासाठी GST नंबर काढावा लागते. ठीक आहे, तो GST नंबर भेटला का मग भाऊ तुम्हाला एक वेळा GST भरणं सुरू झाला का महिन्याच्या महिना भरावं लागते. ठीक आहे, नड्डीच पिचकते नाही तर सरकार तुमचं. सगळे ऑनलाईन काम आहे आता. ठीक आहे, म्हणून GST नंबर घ्यायच्या पहिले 10व्या विचार कर जा. ठीक आहे, मी पहिले सांगून राहिलो 10व्या विचार कर जा. तर पुस्तकं जे वगैरे आहे, पाठ्यपुस्तकं वगैरे याच्यावर GST लागत नाही. शैक्षणिक साहित्यावर GST लागत नाही. त्याला सुद्धा सूट दिली आहे. ठीक आहे, शैक्षणिक साहित्याले काही दिवसांनी ते बी आनंद मग याच्यात काही सांगता येत नाही. ठीक आहे, मोदी सरकार होय बा. ठीक आहे, तर असं आहे. तर हे तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. सुरुवातीपासून तुम्हाला स्क्रीनशॉट देतो मी. ठीक आहे, GSTचा डिलिव्हरी पाहिली, मारा कचकन स्क्रीनशॉट, मारा रप. ठीक आहे, आपल्या वेबसाईटला भेट द्यायची असन किंवा आपल्या ठीक आहे, आता लगेच आपण एक चालू केलं आहे प्ले स्टोअरवरून. तुम्ही फिनिक्स अकॅडमी वर्धा नावाचं ॲप्स डाउनलोड करा. त्या ॲप्सवर सर्व व्हिडिओ आपले भेटन. फक्त हिस्ट्री, पॉलिटी आणि सायन्स वाचा आहे. बाकी सर्व विषय संपत आले आहेत, ते तिथे तुम्हाला भेटन. ठीक आहे, घ्या पटपट घ्या बे पोट्यो. मारा स्क्रीनशॉट कचं मारा रप्प. हे घ्या, हे महत्त्वाचं आहे पुन्हा. ठीक आहे, हे सगळ्या नगदी माल आहे. GST परिषद. ठीक आहे, ठीक आहे, GST परिषद, GST परिषदेच्या शिफारशी. ह्या शिफारशी होय. ठीक आहे, इथं झालं. ठीक आहे, तर असं आहे. आजच्या दिवशी इथंच थांबतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.